नमस्कार, मी सुनील बेहुरे, डिस्ट्रिक्ट सोलापूर. कथा सादर करत आहे तात्या. तात्या म्हटलं की उंचापुरा पैलवानी कट असलेला आमचा तात्या. 3 बंडीचा शर्ट, एक पायजमा आणि पायामध्ये साध्या खडा म्हणजे चपला, असा आमचा तात्या. तात्याला एक छंद होता, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं. त्यानं काही गुरं आणि जनावर पण पाळले. हा, पण एक सांगायचं म्हणजे त्याच्याजवळ काही कुत्री पण. त्याला हे सगळं आवडायचं. तो त्यांना आपले नातेवाईकच मानायचा. पण तात्याजवळ एक म्हैस होती. त्या म्हैशीचं नाव तात्यानं लक्ष्मी ठेवलं होतं. आता म्हैशीचं नाव लक्ष्मी, आपण तर गाईचं नाव लक्ष्मी वगैरे ठेवतो, पण तात्यानं म्हैशीचं नाव लक्ष्मी ठेवलं. म्हणून तात्याला गावातले लोक, गावातली छोटी मुलं वेडा तात्या म्हणून हिणवायचे. तात्याला अजिबात वाईट वाटत नव्हतं. तात्यानं लक्ष्मीला का पाळलं? तात्याला एक मुलगी होती. तात्या मुलीवर खूप प्रेम करायचा. त्या मुलीला ती म्हैस महादेवाच्या मंदिरामध्ये सापडली होती. त्यावेळी ती म्हैस एकदम छोट्या अवस्थेमध्ये होती. मुलीला हट्ट धरला, तात्या ते रेडकू मी पाळणार आहे. तात्या मुलीला म्हणाला, अगं रेडकू कशाला पाळते? अगं लोक गाई हे पाळतात आणि तू रेडकू पाळतेस. बाबा, मला रेडकूच पाळायचा आहे. तिने हट्ट धरला आणि तात्यानं होकार म्हणून मोकळा. काही दिवस गेले. दुर्दैवानं लक्ष्मीला म्हणजेच तात्याच्या मुलीला एक दुर्धर आजार झाला आणि त्या आजारामध्ये ती बिचारी मृत्यूला सामोरे गेली. तात्याला खूप होत. जाताना त्या मुलीनं सांगितलं, तात्या माझ्या लक्ष्मीला सांभाळा बरं का. तात्याने तिला वचन दिलं. म्हणून तात्यानं त्या रेडकाला किंवा त्या म्हैशीला खूप मोठं केलं. तात्या त्या म्हैशीवर जीवापाड प्रेम करायचा. पण एक प्रश्न असा येतो की तात्याला बायको नव्हती का? हो, बायको सुद्धा होती. पण तात्याची बायको ही अटॅकनं मरण पावली. तात्याचं तसं जीवन खूपच दुःख. पण तात्या दुःखात नव्हता, तर तो आनंदात राहायचा. निरनिराळ्या जनावरांवर तो हात फिरवायचा, त्यांच्यावर खूप प्रेम करायचा. कुत्र्यांना तो हाताने दामटी तयार करायचा. दामटी म्हणजे भाकरी, आणि तो कुत्र्यांना 2-3 वेळा टाकायचा. मग आता एक प्रश्न असा येतो की तात्या त्या दुधाचं काय करत असावं? तर ते जे दूध आहे तो विकत नव्हता. तो स्वतःला थोडं ठेवायचा आणि ते कुत्र्यांना तो प्यायला द्यायचा. कुत्री चांगली सुटली होती. कोणी माणसानं जर बघितलं तर त्यांना भीतीच वाटायची. तात्या असा होता की तो सकाळी लवकर उठायचा, आपल्या जनावरांना वैरण काढी टाकायचा, सगळ्या जनावरांवर हात फिरवायचा. असा हा आमचा तात्या. एके दिवशी काय झालं, तात्या 2-3 वाजता पहाटे उठला होता. त्याची ती सवयच होती. तात्या सगळ्या जनावरांजवळ गेला, गुरांजवळ गेला. त्यानं प्रेमानं त्यांना वैरण टाकली आणि तो एकदम म्हणाला, अरे पोरांनो, जपून राहा बरं काय. आणि तो लक्ष्मीजवळ आला. लक्ष्मीच्या खांद्यावर त्यानं हात फिरवला आणि लक्ष्मीचं अंग त्याला गरम टाकलं. ते एकदम, लक्ष्मी अगं काय झालं तुला? तू आजारी पडलीस का काय? हे लक्ष्मी, तुला काय बी होणार नाही. मी उद्या डॉक्टरला बोलवतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी भरपूर इलाज केले, पण डॉक्टरांनी हात दिले. लक्ष्मीचा ताप वाढत होता. लक्ष्मीनं खाणं सोडलं होतं. तात्या तिच्या अंगा खांद्यावर हात फिरवत होता. तात्याने त्या लक्ष्मीचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तो प्रेमाने तिच्या खांद्यावर, तिच्या मानेवर हात फिरवत होता आणि तो म्हणत होता, लक्ष्मी मला सोडून जाऊ नको ग लक्ष्मी. अगं मी काय केलं? लक्ष्मी तुझ्याशिवाय मला इथं कोणच नाही बघ. लक्ष्मीने काय केलं, तात्यावरची जी मान आहे ती थोडी तिरकी केली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी
ते टपाटपा जमिनीवर पडू लागले. शेजारच्या गुरांनी बघितलं, त्यांनी पण आपलं खाणं बंद केलं आणि त्यांच्या पण डोळ्यातनं पाणी. बघा प्राणी कसे असतात, एकमेकाचे दुःख जाणणार. लक्ष्मीनं एकदा तात्याकडे तिरक्या नजरेने बघितलं, तिच्या डोळ्यातलं पाणी हटत नव्हतं. तिनं हळूहळू आपले डोळे झाकले. लक्ष्मीचा अंग केलं पडलं. तात्याच्या मांडीवरच तिने जीव सोडला. तात्याने परत एकदा तिला हात लावला आणि तो म्हणाला, लक्ष्मी, ए लक्ष्मी. पण आता तीच लक्ष्मी तात्याला सोडून गेली होती. तात्याला लक्ष्मीनं पोरकं केलं होतं. तात्या धाय मुकून रडायला लागला. लक्ष्मी, हे लक्ष्मी, अगं उठ, तुझ्या बिगार मला कोण नाही ग लक्ष्मी. लक्ष्मी उठ. तिथं सगळी कुत्री गोळा झाली होती, ती पण रडत होती. शेजारी पाजारी येत होते, त्यांच्या पण डोळ्यातनं पाणी येत होतं. पण आता काही उपयोग नव्हता. शेवटी तात्या समजून चुकला की आता आपला काही इलाज नाही आणि ही गोष्ट इथंच संपली. धन्यवाद.